नमस्कार. तर आज आपण केतकरजवळा या गावी आलेलो आहोत. श्री कल्याणराव लाडाने यांच्या कपाशीच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत. हा त्यांचा कपाशीचा प्लॉट आहे, पाहू शकतो. तर ते नेहमी आपल्या ITCच्या मार्गदर्शनानुसारच शेती करतात. तर त्यांना आपण पेरणीपूर्वी एक डिजिटल नावाचे एक जैविक प्रोडक्ट दिले होते ITC मार्सच्या माध्यमातून. तर त्याच्याबद्दलचा त्यांचा अनुभव कसा राहिला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर कल्याणराव, आपण थोडक्यात अनुभव सांगाल आपला? तर अगोदर पाहायचे म्हटल्यानंतर पहिले प्रथम तर याला आपण बीज प्रक्रिया केलेली होती. जे बायो ऑर्गॅनिक जे आपल्याला बीज दिलेलं होतं, जे की जैविक बुरशी वगैरे याचाही नाश करतं आणि त्याच्यामध्ये विशेष सेल्सच्या स्वरूपामध्ये जे काही जीवाणू बॅक्टेरिया जे आहेत ते अतिशय मार्गदर्शन करतात आणि त्याची जे मुळांना चांगल्या रीतीने पांढऱ्या मुळाची वाढ करतात आणि त्याच्यामुळं आपलं उत्पादन वाढतं, पीक जोमदार दिसतं, सदोदित हिरवं राहतं आणि विशेष फुलधारणा आणि व्हायरसला देखील प्रतिबंध करतं. अशा प्रकारचं सजीव अशा प्रकारचं झाड त्याच्यामध्ये राहतं. असं त्या बीजबलचं वैशिष्ट्य आहे आणि खरोखर मला अनुभव आला आणि मी ते वापर केला आणि निश्चित माझ्या लक्षात आलं की उत्पादनामध्ये वाढ होईल. सूचित करतो की ITC मार्स नावाची जी काही ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातूनच मला ही माहिती मिळाली आणि ह्याच माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला नवनवीन पद्धतीचे जे काही बीज प्रक्रिया किंवा जे काही जीवाणू संवर्धक आहेत ते मागण्यासाठी जास्तीत जास्त ITC मार्स या ॲपचा शेतकऱ्यांनी उपयोग करावा, तर त्यांचं भविष्य निश्चित रीतीने उज्ज्वल होईल.